नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो. दादर पश्चिम फेरीवाल्यांचा वाढता विळखा, पादचाऱ्यांची रोजची कोंडी आणि प्रशासनाची वर्षानुवर्षे चाललेली निष्क्रियता. केशवसूत उड्डाणपुलाखाली रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ अशी परिस्थिती निर्माण झाली होती की नागरिकांना चालायला जागा उरत नव्हती. शाळकरी मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला सगळ्यांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत होता. न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही रेल्वे स्थानक, मंदिर, शाळा आणि न्यायालय परिसरात फेरीवाल्यांना बंदी असतानाही वास्तव मात्र वेगळे दिसत होते. पण जेव्हा न्यूज डंकाने हा मुद्दा ठामपणे उचलला, धडक कव्हरेज केले, प्रशासनाला प्रश्न विचारले आणि नागरिकांची व्यथा थेट दाखवली, तेव्हा चित्र बदलायला सुरुवात झाली आहे. आता महापालिकेने मोठा निर्णय घेतलाय. केशवसूत उड्डाणपुलाखाली आणि स्टेशन प्रवेशद्वाराजवळ स्टीलचे बोलार्ड बसवण्याचे काम सुरू झाले. गाळा क्रमांक 1 मध्ये प्रायोगिक तत्वावर कामाला सुरुवात झाली असून पोलीस चौकी हलवली जात आहे. पादचाऱ्यांना सुरक्षित रांगेतून चालता यावे यासाठी नवी व्यवस्था उभारली जात आहे. बोलार्ड बसवल्यानंतर त्या ठिकाणी फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार नाही. कोणी साहित्य ठेवले तर थेट जप्तीची कारवाई होणार आहे. म्हणजेच नियमांची अंमलबजावणी आता प्रत्यक्षात दिसू लागली आहे. हा निर्णय केवळ प्रशासनाचा उपक्रम नाही, हा आहे जनतेचा आवाजाचा विजय. आणि त्या आवाजाला बुलंद करणारे माध्यम म्हणजे न्यूज डंका. आम्ही प्रश्न विचारला, आम्ही वास्तव दाखवले आणि आता दिसतोय बदल. प्रायोगिक प्रकल्प यशस्वी ठरल्यास ही व्यवस्था सर्व गाळ्यांमध्ये लागू होणार आहे. म्हणजे दादरकरांना मिळणार आहे मोकळा श्वास, सुरक्षित पादचारी मार्ग आणि नियमबद्ध परिसर. न्यूज डंका फक्त बातमी देत नाही, न्यूज डंका बदल घडवतो. जर तुमच्या परिसरातही अशी एखादी समस्या असेल जी प्रशासनापर्यंत पोहोचत नाही, तर पाठवा तुमचा व्हिडिओ, तुमची तक्रार. आम्ही करू ती बुलंद, कारण आवाज तुमचा, डंका आमचा. नमस्कार, धन्यवाद.